विश्वास धरत नाही तो विशेष पात्र ठरेल. जो विश्वास धरतो त्याचं, जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होतं. आणि जो विश्वास धरत नाही त्याचं तारण होत नाही. तारण होत नाही म्हणजे काय होत नाही? तारण कशासाठी आपल्याला पाहिजे? की एक दिवशी परमेश्वरानं आपल्याला जिवंत करावं, म्हणून आपल्याला तारणाची गरज आहे. आणि तारण कुणामुळे भेटतं? येशूमुळे भेटतं. कुणामुळे भेटतं तारण? येशूमुळं. हालेलुया. म्हणून जो विश्वास धरतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचं तारण होतं. मग आपण बाप्तिस्मा घेतलाय, किती जणांना बाप्तिस्मा घेतलाय? नाही घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण तारण होणार नाही. एक दिवशी परमेश्वर येईल, एक दिवशी आपण मरून जाणार, पण प्रभू उचलणार नाही आपल्याला. आपण हट्टीपणानं होय वर्षानुवर्ष येतो जातो, पण आपल्याला त्या बाप्तिस्म्याहून देणं घेणं नाही, त्या पवित्र आत्म्याहून देणं घेणं नाही. हालेलुया. बाप्तिस्मा का महत्वाचा आहे? कारण ते वचन पूर्ण आपल्याला करावं लागेल, मना करावं लागेल. बाप्तिस्मा पाण्यात बुडून घेणं गरजेचंच आहे. का घेणं गरजेचं आहे? की आपण येशूमध्ये बुडलो, आपला जुना स्वभाव बुडवला, जुना स्वभाव मारून टाकला आणि पाण्यातून वरी येतो, म्हणजे एक नवीन व्यक्ती बनून आलो, नवीन सृष्टी. दुसरे कोरिन्थीकरास पत्र 5:17 मध्ये दिलेला आहे की तुम्ही आता प्रभू